नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आपला पुण्याचा प्रवास पुण्याच्या पूर्व भागापासून सुरू झाला. नंतर आपण जुना बाजार बघितला. नंतर रेल्वे स्थानकाचा धांडोळा घेतला. आता मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. मी म्हणण्यापेक्षा लेखक आपल्याला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे, की जिथे सहसा कोणी जात नाही. किंवा आपले पूर्वज जसं म्हणून गेलेले आहेत, की म्हणजे काही ठिकाणी वाट-वाकडी कधीच करू नये. उदाहरणार्थ दारूचा गुत्ता किंवा जुगार खेळण्याची जागा. तसंच जिथे घोड्यांच्या शर्यती चालतात तो रेस कोर्स. त्याच्या नादाला शहाण्या माणसाने जाऊ नये असं आपले पूर्वज म्हणतात. तुम्हाला कळलंच असेल मी कशाबद्दल बोलतोय ते. तर आज आपण पुण्यातल्या अशाच एका आगळ्या वेगळ्या जागेची ओळख करून घेणार आहोत आणि ती म्हणजे पुण्याचा रेस कोर्स. तर लेखक ती ओळख आपल्याला कशी करून देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय उद्बोधक माहिती मिळते ते आपण या प्रकरणात बघणार आहोत. फार वर्षापूर्वी लाखाची गोष्ट हा मराठी सिनेमा बघण्यात आला होता. तेव्हा मी लहान होतो अर्थात. तर त्याच्यामध्ये तो एक प्रसंग आहे बघा, की जिथे यांना पैसे खर्च करायचे असतात. म्हणजे राजा गोसावी आणि दुसरे कोण कलाकार आहेत त्यांचं नाव राजा परांजपे. तर त्या दोघांना पैसे खर्च करायचे असतात. तर त्याच्यामुळे पैसे खर्च करायचे म्हणून ते रेस कोर्सवर जातात आणि तिथल्या बुकीला विचारतात, की याच्यात निश्चित हरणारा घोडा कुठला आहे आणि त्याच्यावर ते पैसे लावतात. आणि नेमका तो घोडा जिंकून येतो आणि त्यांच्याकडे अजून पैसे येतात असा तो प्रसंग होता. तर तिथे पहिल्यांदा रेस कोर्स बघायला मिळाला. तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये पण रेस कोर्सची झलक बघायला मिळाली. तर रेस कोर्स हा असा प्रकार आहे, की जिथे रावाचा रंक होतो, रंकाचा राव होतो. तर या रेस कोर्सवरचं कामकाज कसं चालतं, इथे काय काय घडामोडी घडतात, या सगळ्याबद्दल निश्चितच कुतूहल प्रत्येकाच्या मनात असतं, पण कोणी मुद्दामून तिथे वाटवाकडी करून जात नाही. मात्र डॉक्टर अनिल अवचटांना काही राहवलं नाही आणि त्यांनी विविध मार्गाने या रेसकोर्स प्रकरणाची माहिती जमवायला प्रारंभ केला आणि त्यांच्या या अनुभवातून हे प्रकरण साकारलं आहे. तर आता आपण पण अनिल अवचटांबरोबर रेसकोर्सचा फेरफटका मारूया आणि त्यांनी कशी कशी माहिती गोळा केली, त्यांना काय काय गमती जमती कळल्या, इत्यादी सगळ्याचा मागोवा घेऊया आणि त्यातूनच म्हणजे तुम्हाला पण उत्सुकता निर्माण होईल आणि तुम्ही निश्चितच हे प्रकरण वाचाल. प्रकरणाच्या सुरुवातीलाच रेसकोर्स या स्थानाबद्दल लेखकाच्या मनात कसं कुतूहल निर्माण झालं आणि या स्थानाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि शेवटी त्याचा मामाच सरकारी नोकर म्हणून या रेसकोर्सवर कामाला होतात. त्याच्यामार्फत त्यांनी हा रेसकोर्स कसा फिरून पाहिला याचं वर्णन लेखकाने सुरुवातीच्या भागात केलेलं आहे. तर हे वर्णन करतानाच सुरुवातीला लेखकाने त्याचा एक अनुभव दिलेला आहे. तो एकदा मुंबईहून पुण्याला प्रवास करत होता आणि त्या डब्यामध्ये काही जण रेस बद्दल गप्पा मारत होते आणि त्यातले एक वयस्कर गृहस्थ होते आणि त्यांच्या भोवती गोळा होऊन लोक त्या दिवशीच्या रेसचा अंदाज बांधत होते. तर लेखकाने कुतूहल म्हणून शेजारच्या माणसाला विचारलं आणि मग त्यातनं बरीच उद्बोधक माहिती लेखकाला मिळाली. तर ती काय उद्बोधक माहिती मिळाली ते तुम्हाला हे प्रकरण वाचल्यावर कळेल. तर त्याच्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे, की पूर्वीच्या काळी मुंबईहून पुण्याला म्हणजे रेस स्पेशल एक गाडी सुटायची आणि रेस खेळणारे जे शौकीन होते ते त्या गाडीने यायचे. तर त्या गाडीचं वैशिष्ट्य असं होतं, की त्या गाडीने प्रवास करणाऱ्या माणसाला नेहमी परतीचं तिकीट पण दिलं जायचं. तर लेखक म्हणतो याचा उद्देश असा असावा, की समजा रेसकोर्सवर सगळं काही हरलं, तर निदान घरी जाण्याचं तिकीट तरी आपल्या हातात असावं, म्हणून असं तिकीट देण्यात येत असावं. तर हा असा एक गमतीशीर उल्लेख या प्रकरणामध्ये आढळतो. तर आता आपण लेखकाबरोबर रेसकोर्सच्या इमारतीचा फेरफटका मारूया. यानंतर लेखक आपल्याला रेसकोर्सच्या इमारतीची किंवा त्या परिसराची एकूण माहिती करून देतो. मामाच्या ओळखीमुळे तो या परिसरात निर्बंधपणे फिरू शकत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान माहिती लेखकांनी दिलेली आहे.
तर लेखक म्हणतो की रेसकोर्सची ही जी इमारत आहे ही व्हिक्टोरियन काळातली म्हणजे ब्रिटिश काळातली आहे आणि त्यातलं आतलं जी सजावट आहे, जे फर्निचर आहे ते अजून पण तिथे लाकडाचा भरपूर वापर केलेला आहे. तसंच इथल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत, या पण अजून जुन्या प्रथा परंपराच पाळल्या जातात, की अगदी आत्ताच्या यांत्रिक युगामध्ये सुद्धा समजा एखाद्या रेसचा निकाल अ, लावणं कठीण असेल, तर त्याच्यासाठी त्या इमारतीच्या मध्य म्हणजे जे ऑफिस आहे रेस कोर्सचं तिथे एक बॉल टांगला जातो आणि जेव्हा अ, शर्यतीचे फोटो वगैरे पाहून अंतिम निर्णय होतो तेव्हाच तो बॉल उतरवला जातो. तर अशा काही परंपरेचा उल्लेख लेखकांनी इथे केलेला आहे पहिले. तसंच अ, इथे काम करणारा जो कर्मचारी वर्ग असतो आणि त्याचं जे काही व्यवस्थापन असतं याबद्दल पण माहिती लेखकांनी पुरवलेली आहे. तर हे जे सगळं व्यवस्थापन असतं, हे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब या संस्थेतर्फे हे सगळं व्यवस्थापन बघितलं जातं. तर याच्यामध्ये अजून एक अ, अधिक माहिती म्हणून सांगतो. तर जेव्हा हे प्रकरण मी वाचलं, तेव्हा मी Googleवर सर्च केलं आणि मला रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबची वेबसाईट पण मिळाली. पण अर्थात ही जी वेबसाईट आहे, ही 2000 शेवटची 2019 मध्ये बहुतेक त्यांनी अपडेट केलेली आहे. तर या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. तिथे तुम्हाला अजून पण चित्रविचित्र माहिती मिळेल. तर असो, तर आपण आता या लेखाच्या अंतरंगात अजून शिरूया. म्हणजे अजून काय काय माहिती आहे माहिती मिळतीये ती बघूया. तर या रेसकोर्सच्या परिसराची माहिती देताना लेखक आपल्याला रेसकोर्सच्या आवारात असलेल्या इतर इमारतींची पण माहिती करून देतो. काही इतर जागांची माहिती करून देतो आणि अ, जेव्हा रेस खेळली जाते किंवा घोड्यांची शर्यत होते, तेव्हा यातल्या प्रत्येक इमारतीचा काय काय उपयोग आहे किंवा प्रत्येक जागेचा काय काय उपयोग आहे, दोन्ही शर्यत सुरू व्हायच्या अगोदर आणि शर्यत संपल्यानंतर याची उद्बोधक माहिती लेखकाकडून आपल्याला मिळते. उदाहरणार्थ शर्यतीच्या अगोदर प्रत्येक घोड्याचे लघवी रक्त तपासणी केली जाते आणि शर्यतीनंतर पण केली जाते. याचं कारण असं असतं की बाबा घोड्याला काही अ, मादक द्रव्य वगैरे वगैरे किंवा उत्तेजक द्रव्य दिलेले गेलेले नाहीत ना हे तपासण्यासाठी या चाचण्या केल्या जातात. तर त्याच्यासाठी रेसकोर्सच्या आवारात एक वेगळी इमारत आहे किंवा अशा चाचणी करणारी एक जागा आहे. तसंच इथे जे जॉकी असतात, जे घोड्यावर घोडा चालवतात, तर त्यांचं वजन करण्यासाठीची पण एक वेगळी खोली आहे. तर तिथे जॉकीचं वजन केलं जातं. तर जॉकीच्या वजनाबद्दल प्रकरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरनं अ, असा निष्कर्ष काढता येतो, की जॉकीचं वजन हे साधारणपणे 50 ते 55 किलोपेक्षा जास्त असू नये आणि सर्वसाधारणपणे कुठल्याही शर्यतीत पळणारे जे घोडे आणि जॉकी असतात, तर प्रत्येक घोड्याचं आणि जॉकीचं वजन हे सर्वसाधारणपणे अ, सारखं असावं. अ, म्हणजे थोडक्यात एक क्रमांकाचा घोडा असेल तर त्याच्यावर बसणारा जॉकी आणि त्याचं वजन, दुसऱ्या क्रमांकाचा घोडा आणि त्याच्यावर बसणारा जॉकी आणि त्याचं वजन हे दोन्ही सर्वसाधारणपणे समान असावं. याचं कारण असं की म्हणजे जी शर्यत होते ती अ, अ, म्हणजे नियमांप्रमाणे होते असं समजलं जातं. तर जॉकीच्या वजनाला इथे खूप महत्व दिलं जातं. इथे लेखक एखाद्या शर्यतीच्या दिवशी रेसकोर्सवर काय काय घडामोडी घडतात, शर्यत सुरू व्हायच्या अगोदर आणि शर्यत सुरू झाल्यानंतर काय काय प्रक्रिया पार पाडल्या जातात, याची सगळ्याची माहिती आपल्याला देतो. तसंच लेखकाने आपल्या चपखल लेखणीतून रेसचा जो थरार आहे तो आपल्या समोर उभा केलेला आहे, की जेव्हा शर्यत सुरू होते, सगळे घोडे बाहेर पडतात आणि पळायला लागतात, तेव्हा रेसकोर्स मधलं जे रिंग किंवा फर्स्ट क्लास स्टँड वगैरे वगैरे या ज्या जागा असतात की जिथे प्रेक्षक रेसचा आनंद लुटत असतात, रेस बघत असतात, तर तिथे काय काय घडामोडी घडतात, तिथे कसा उत्साह असतो, कसं वातावरण जे असतं तिथलं ते कसं तणावपूर्ण असतं, या सर्वाचा अ, छान आढावा लेखकाने घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे या सर्व प्रकाराचा शेवट करताना लेखकाने एक छान वाक्य टाकलेलं आहे. तो म्हणतो, क्षणापूर्वी शिगेला पोहोचलेली एक्साइटमेंट
क्षणात फोड फुटून वाहून निघून जावी तशी निघूनही गेली. तर हा रेसचा जो कालावधी असतो ऍक्च्युअल म्हणजे मूळ शर्यतीचा जो कालावधी असतो एक फार तर 5-7 मिनिटाचा असतो. पण त्या 5-7 मिनिटात सगळं जग इथलं तिथे होतं. तिथे भरपूर उलथापालथ होते. तर हे या वाक्यातनं लेखकाने दाखवून दिलं. याच्यानंतर लेखक आपल्याला घोड्यांची विचित्र नावं त्याचा परिचय करून देतो आणि तसंच या रेस कोर्सवर एक वर्तमानपत्र निघतं. तर त्याचं नाव आहे रायडिंग हॉर्स. तर या वर्तमानपत्रात पूर्णपणे घोड्यांची माहिती दिलेली असते आणि ती रंजक प्रकारे सादर केलेली असते. तर यातला अ, एका चुटकुल्याबद्दल लेखकाने सांगितलेलं आहे आणि तो चुटकुला जो आहे तो अर्कचित्र स्वरूपातला आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे कार्टून स्वरूपातला आहे. तर त्याच्यामध्ये 2 घोडे एकमेकांशी बोलत असतात. एका घोड्याने डोक्यावर टोपी घातलेली असते आणि तो म्हणतो, "या येत्या निवडणुकीत मी माझा नामांकन अर्ज भरणार आहे." तर दुसरा घोडा म्हणतो, "का रे बाबा? तू काय आता रेस सोडायचा विचार करतोयस का?" तर पहिला घोडा म्हणतो, "अरे, तू जर विचार केलास तर स्टेबल गव्हर्नमेंट फक्त आपणच म्हणजे घोडेच देऊ शकतो." म्हणजे आता यातला काय अर्थ आहे तो तुमचा तुम्ही समजून घ्या. मी काही जास्त खोलात शिरणार नाही. पहिले नाही समजला तर समजा की आपली म्हणजे जाऊ दे आता. म्हणजे मी पुढे काही भाष्य करत नाही. पण त्या घोड्याचा असा दावा असतो की स्टेबल गव्हर्नमेंट फक्त आपणच देऊ शकतो. तर विचार करा. तर या रेस कोर्सची माहिती देताना पुढे लेखक मेंबर्स एन्क्लोजर म्हणून एका विभागाचा उल्लेख करतो. तर ही जी जागा आहे ही त्या क्लबच्या खास सभासदांसाठी राखून ठेवलेली जागा असते. या क्लबचं सभासदत्व मिळण्यासाठी भली मोठी प्रतीक्षा यादी असते आणि या क्लबचं सभासदत्व मिळण्यासाठीचं जे शुल्क असतं ते पण भरमसाठ असतं. तर त्याच्यामुळे समाजातील उच्चभ्रू लोक, मोठमोठे उद्योगपती वगैरे वगैरे लोकच या क्लबचं सभासदत्व घेऊ शकतात. तसंच ॲज अ मेंबर्स एन्क्लोजर असतं इथे बऱ्याच सोयी सुविधा असतात आणि इथे बसल्या बसल्या इथले सभासद घोड्यांवर पैसे लावू शकतात. तर आणि इथे जर प्रवेश करायचा तर इथे तुम्हाला एक ठराविक वेशभूषा घालूनच प्रवेश करावा लागतो. इथे ऐरागेराला प्रवेश मिळत नाही. तर म्हणजे थोडक्यात आपण इंग्रजांच्या जमान्यात आहोत की काय असं इथे वाटायला लागतं. यानंतर लेखक आपल्याला घोड्यांचा प्रशिक्षक या जमातीविषयी माहिती देतात. म्हणजे थोडक्यात ट्रेनर. तर लेखकाचा एक मित्रच या व्यवसायामध्ये आहे. तर त्यांनी या प्रशिक्षक अ, पेशामधल्या अडी-अडचणी इथे सांगितलेल्या आहेत. तर तो म्हणतो, की हा पेशा पैसा देणारा निश्चित आहे. इथे चांगले पैसे मिळतात. पण या पेशाला प्रतिष्ठा नाहीये. तर लेखकाच्या मित्राने स्वतःच्या मुलाचा अनुभव सांगितला, की त्याचा मुलगा पण हॉर्स ट्रेनर्स आहे. पण त्याचं लग्न जमायला अडचणी येतात. कारण जेव्हा साधारणपणे पांढर पेशा मध्यम वर्गा मध्ये एखादा मुलगा लग्नाला उभा राहतो, तेव्हा त्याचा व्यवसाय किंवा नोकरी या गोष्टी बघितल्या जातात आणि रेस कोर्सशी संबंधित जो कुठला व्यवसाय असतो तो तसा बदनामच समजला जातो आणि त्याच्यामुळे लेखकाचा मित्र म्हणतो की अ, लग्न ठरण्यामधली ही एक मोठी अडचण आहे, जरी पैसा असला तरी. अर्थात साधारणपणे आपण आपल्या मराठी समाजात जर बघितलं तर ही अडचण आपल्याला नेहमीच जाणवते की की, बऱ्याचशा मराठी मुलींना नोकरी करणाराच मुलगा पाहिजे असतो. व्यावसायिक किंवा धंदेवाला मुलगा नको असतो किंवा शेतकरी नको असतो. अर्थात कालांतराने ही परिस्थिती बदलेल अशी आपण आशा करूया. पण अजून सुद्धा म्हणजे अ, आपला जो साचेबद्ध विचारसरणी आहे ती अजून अजून बदललेली नाहीये. तर या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं. तर ठीक आहे म्हणजे हा एक सामाजिक प्रश्न आहे. तर आपण पुन्हा रेस कडे वळूया. मगाशी आपण जॉकीच्या वजनाबद्दल बोललो. तर प्रत्येक घोड्याचं आणि जॉकीचं वजन हे सर्वसाधारणपणे सारखं असण्यासाठी जॉकी आणि घोड्याच्या वजनाप्रमाणे जॉकीच्या खोगिरामध्ये काही शिशाचे तुकडे ठेवले जातात आणि त्यायोगे या वजनामधला समतोल साधला जातो. तर ही एक फार छान माहिती लेखकाने इथे दिलेली आहे.
त्याच्यानंतर लेखक आपल्याला बुकी या पेशाचा परिचय करून देतो. तर हे बुकी म्हणजे कोण असतात? तर जेव्हा 100 रुपयापेक्षा जास्त रक्कम लावायची असते, तर अशी रक्कम रेसकोर्सवर स्वीकारली जात नाही. म्हणजे रेसकोर्सचे जे खिडकी असतात तिथे 100 रुपयापेक्षा जास्त रक्कम स्वीकारली जात नाही. तर त्यावेळेला हे बुकी आपल्या समोर येतात. तर या बुकिंगची एक कार्यपद्धती असते आणि या बुकिंगच्या कामामध्ये सुद्धा वेगवेगळे स्तर असतात किंवा वेगवेगळे हुद्दे असतात. तर त्याची थोडक्यात त्रोटक माहिती लेखकाने इथे दिलेली आहे. तर ते आणि त्यांची नावं पण गमतीशीर आहेत. तर उदाहरणार्थ एक कार्डर असतो, नंतर दुसरा पेन्सिलर असतो, नंतर तिसरा टॅक्स कलेक्टर असतो आणि नंतर चौथा कॅशियर असतो. आणि जेव्हा एखादा माणूस रेसवर पैसे लावण्यासाठी येतो, तेव्हा यातल्या प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं. तर ते काय काम आहे वगैरे, वगैरे, वगैरे हे प्रकरण वाचूनच तुम्हाला कळेल. मी काही खोलात शिरत नाही. तर इथे पण लेखकाच्या मित्राचा सॉरी लेखकाच्या भावाचा एक मित्र आहे. तर तो या बुकीच्या व्यवसायात आहे. तर त्यांनी पण हीच खंत इथे बोलून दाखवली, की बुकीच्या व्यवसायामध्ये पण पैसे चांगले मिळतात, पण या व्यवसायाला प्रतिष्ठा नाहीये. म्हणजे जेव्हा म्हणे आम्ही आमच्या गिराहिकांकडे जातो, तेव्हा आम्ही आलेलो बघून म्हणजे गिराहिक आम्हाला एकतर म्हणजे इतरांसमोर भेटणं टाळतात किंवा ज्या पद्धतीने इतर व्यक्तींचं एखाद्या घरात स्वागत होतं तसं आमचं स्वागत होत नाही. अशी खंत त्या माणसाने बोलवून दाखवलेली आहे. आणि अर्थात म्हणजे शेवटी हे बुकी म्हणजे यांचं काम कसं थोड्याफार प्रमाणे दलालाचंच काम असतं किंवा कर्ज वसुली सारखंच काम असतं आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल असंतोष असणं हे साहजिकच आहे. यानंतर लेखक आपल्याला घोड्यांचं रुग्णालय कसं असतं, तर तिथे तिथली व्यवस्था कशी असते, घोड्यांची काळजी कशी घेतली जाते, इत्यादी बाबींची ओळख करून देतो. जसं हत्तीची काळजी घेणारा माहूत असतो, तसं घोड्याची काळजी घेणारा एक साईस म्हणून असतो. तर आणि तसंच घोड्याची काळजी घेण्यासाठी अजून पण जो काही कामगार वर्ग असतो, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे हुद्दे असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जो खालचा हुद्दा असतो त्याचं नाव आहे फालतू. तर म्हणजे आपण एखादी निकृष्ट गोष्टीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा फालतू हा शब्द वापरतो. तर तो शब्द तिथनंच आला की काय अशी लेखकाला शंका वाटते किंवा असा प्रश्न पडलाय लेखकाला आणि तोच प्रश्न मला पण पडला. फालतू नंतर जमादार, जमादार नंतर सुपरिटेंडंट किंवा सुपरवायझर. तर असे हे त्या कामगार वर्गातले हुद्दे असतात. मात्र इथे लेखक अजून एका गोष्टीचा असा उल्लेख करतो की हा जो कामगार वर्ग असतो यांचं आयुष्य फार खडतर असतं. म्हणजे यांना पुरवलेल्या सोयी सुविधा किंवा यांचं राहण्याचं ठिकाण वगैरे वगैरे ते तेवढं किंबहुना ही झोपडपट्टीच असते थोडक्यात. आणि तिथे घोड्यांची लीद, नंतर त्यांच्या मुताचा वास वगैरे वगैरे असतं. तसंच तिथल्या घाणीमुळे तिथे आजारपण पण खूप असतं. तसंच याच्यामध्ये जॉकी हा जो शर्यतीतला मुख्य भाग असतो, कारण घोड्याचं शर्यतीतलं यश अपयश हे या जॉकीवर अवलंबून असतं. तर या जॉकींच्या पण अनंत अडचणी असतात. त्याच्याबद्दल पण लेखकाने या प्रकरणात सांगितलेलं आहे. तर आता हे जॉकी कोण होतात? तर जॉकीचं ट्रेनिंग करण्यासाठी मुंबई आणि बँगलोर इथे प्रशिक्षण संस्था आहेत. तर तिथे जॉकींचं प्रशिक्षण केलं जातं. तसंच जॉकीचं वजन वगैरे लक्षात घेता म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला तर साधारणपणे एक 50 ते 55 किंवा त्याच्यापेक्षा कमी जॉकीचं वजन असायला पाहिजे. तर बहुतेक जॉकी हे लहान चढीचेच असतात. तसंच जोपर्यंत त्यांची सद्दी असते तोपर्यंत ठीक आहे त्यांना पैसा मिळतो. नंतर त्यांचे हाल कुत्रा खात नाही. तर याच्यामध्ये लेखकाने तिथल्या
माणसांना प्रश्न विचारला की तिथली जेव्हा त्यांनी जॉकीची नावं वाचली तेव्हा बहुतेक त्याला जी नावं आढळली जॉकींची ती उत्तरेकडली किंवा राजस्थान मधली किंवा कर्नाटकामधली वगैरे अशी नावं आढळली. तर त्याने विचारलं की बाबा याच्यात मराठी माणसं नाही आहेत का? तर तेव्हा त्याला जे उत्तर मिळालं ते असं मिळालं की जेव्हा संस्थानिक होते तेव्हा महाराष्ट्रातल्या संस्थानांचे घोडे रेसमध्ये पळायचे तेव्हा काही मराठी जॉकी होते, पण आता मराठी जॉकींचं प्रमाण जवळजवळ नगण्यच आहे. तर असा हा रेस कोर्सचा भूलभुलैया. आणि इथे दुसरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लेखकांनी सांगितलेली आहे की इथल्या अंधश्रद्धा. तर इथल्या अंधश्रद्धा कशा असतात तर लेखक म्हणतो की आपण समजा हा शर्ट घातला तर आपल्याला हा लकी ठरतो म्हणून बरेचसे रेस खेळायला येणारे लोक तसा तोच शर्ट दरवेळेला घालून येतात. भले तो फाटलेला असला तरी. फाटका शर्ट घालून येतील पण तोच शर्ट घालून येतील. तसंच रेसकोर्स मध्ये प्रवेश करताना मी डाव्या बाजूने गेलो तर मागच्या वेळेला मला विजय मिळालेला होता. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला तो जो ठराविक कोण असतो तो डाव्या बाजूनेच जातो. वगैरे वगैरे अशा बऱ्याच अंधश्रद्धा पण इथे लोक बाळगतात रेसच्या संदर्भात. नंतर घोड्यांचं खाणं पिणं कसं असतं तर जो गावठी घोडा असतो किंवा जो निसर्गातला घोडा असतो तो बहुधा चाऱ्याशिवाय काही खात नाही. पण इथे घोड्याला अंडी नंतर सोयाबीन वगैरे वगैरे बरंच काय काय खायला घातलं जातं. आणि त्याच्यामुळे घोड्याच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. घोड्याला गॅसेस होतात आणि त्यातनं काय काय अडचणी उद्भवतात याचा पण थोडक्यात परामर्श लेखकाने घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी या शर्यतीमध्ये कसे गैरप्रकार चालतात याचा पण उल्लेख लेखकाने केलेला आहे. उदाहरणार्थ ज्या माणसाचा घोडा असतो आणि तो जर घोडा पहिला येणारा असेल वगैरे 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 तर तो माणूस काय करतो की आपल्या घोड्यावर मुद्दामून कमी पैसे लागतील बघतो किंवा आपल्या जॉकीला सांगतो की आपल्या घोड्याला मुद्दामून हरव आणि तो स्वतः मालक जो असतो तो इतर घोड्यांवर जास्त पैसे लावतो. आता काय होतं की हा घोडा चॅम्पियन घोडा म्हणून गणलेला असतो आणि त्याच्यामुळे याच्यावर बरेच पैसे लोकांनी लावलेले असतात. समजा हा घोडा हरला तर जे मागचे घोडे असतात त्यांना फायदा मिळतो आणि पर्यायाने या मालकाचा फायदा होतो. तसंच दुसरा प्रकार असा असतो की मालक सुरुवातीला मुद्दामून आपल्या घोड्याला हरवतो आणि मग तो घोडा सतत हरल्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास कमी होतो आणि मग लोक दुसऱ्या घोड्यावर पैसे लावायला लागतात आणि अचानक हा घोडा जिंकून येतो आणि त्याच्यामुळे पण मालकाला बराच फायदा मिळतो. तसंच सरकारला या प्रकारातनं बराच महसूल मिळतो हे पण लेखकाने जाता नमूद केलेलं आहे. तर अशी ही रेसकोर्सची कहाणी. तर सर्वसामान्यपणे आपण या वाटेला कधी जात नाही आणि कधी जाऊ पण नाही आणि लेखकांनी पण हाच सल्ला आपल्याला दिलेला आहे की याच्यामध्ये जाता लेखकांनी मुक्तांगण जे व्यसनमुक्ती केंद्र आहे लेखकांनी त्याच्या पत्नीने बनवलेलं तर तिथे आलेल्या काही रुग्णांचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये असे या जुगाराच्या नादामध्ये फसलेले जे रुग्ण होते किंवा या व्यसनामध्ये अडकलेले जे रुग्ण होते तर त्यांचं थोडक्यात अनुभव कथन असं म्हणणार नाही मी पण त्याचा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. म्हणजे हे पण एक प्रकारचं व्यसनच आहे. आता या संदर्भात तर इथे लेखकाने हे प्रकरण संपवलेलं आहे. लेखकाने याच्यामध्ये काही रेसच्या प्रकारांचा उल्लेख केलेला होता तर त्याचा माझं कुतूहल त्याच्यामुळे जागृत झालं आणि मी थोडीफार अजून माहिती काढली. तर मगाशी जसं मी म्हणालो तर rwitc.com हे याचं रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं संकेतस्थळ आहे आणि तिथे बरीच माहिती आहे की तिथे 2019 म्हणजे मी सहज त्या संकेतस्थळाचा धांडोळा घेतला तर तिथे रेसचे जे काही प्रकार असतात की जॅकपॉट, क्विनाला किंवा टनाला. आता क्विनाला म्हणजे काय, टनाला म्हणजे काय, तर या सगळ्याची माहिती त्या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण देतो की टनाला ही रेस म्हणजे काय असतं की याच्यामध्ये लोक जे पैसे लावतात तर ते असं भाष्य करतात की या शर्यतीमध्ये हे घोडे 1, 2, 3 या नंबरने जिंकतील आणि समजा खरोखर ते घोडे तसे जिंकले तर त्या लोकांना पैसे मिळतात. म्हणजे त्यांनी जे लावलेले पैसे असतात तर त्याच्यावरचे म्हणजे त्याच्यावर जे काही अतिरिक्त पैसे असतील ते त्यांना मिळतात. तर अशी ही गमती जमतीशीर माहिती या प्रकरणामध्ये
आणि तुम्ही पण या संकेतस्थळाचा धांडोळा घेऊन बघा, तर तिथे जॉकीच्या वजनांचा एक चार्ट पण मला बघायला मिळाला, घोड्याच्या वजनाचा चार्ट बघायला मिळाला पहिले. तर ठीक आहे, म्हणजे हे निश्चितच कुतूहलजन्य क्षेत्र आहे. त्याच्यात उतरायचं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला आहे, म्हणजे त्या बाबतीत मी काही भाष्य करत नाही. पण शक्यतो इथे वाट वाकडी करू नये. तर याच्यामध्ये जाता जाता एक छोट लेखकाने सांगितलेला किस्सा सांगतो, की लेखकाच्या तो किस्सा म्हणजे सविस्तर किस्सा तुम्ही पुस्तकात वाचालच. तर त्या किस्स्यामध्ये लेखकाने एका अशा माणसाचं उदाहरण दिलेलं आहे, की तो माणूस कफल्लक झाला. आणि लोकांमध्ये असा प्रवाद होता, की रेसकोर्सवर जाऊन रेस खेळून खेळून तो माणूस कफल्लक झाला. जरी त्या माणसाचा रेसकोर्सशी संबंध असला, तरी त्या माणसाने रेस कधीही खेळलेले नव्हते आणि त्या माणसाचे पैसे धंद्यात बुडालेले होते. पण तरी सुद्धा तो केवळ रेसकोर्स वर जात होता, हे लोकांनी बघितलेलं होतं म्हणून लोकांनी असा प्रवाद निर्माण केला. थोडक्यात काय, ताडीच्या झाडाखाली बसून जर ताडी दूध प्यायलं तरी ती ताडीच समजली जाते. बरोबर आहे? हं? तर बघा, कुतूहल म्हणून निश्चितच या क्षेत्राचा अभ्यास करण्यात काहीच गैर नाहीये. पण याच्या नादाला जायचं की नाही हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद.